क्या? लेकिन उनको तो बाकी के को लोगों को जमानत मिली, लेकिन एक तो अपना भाई कुछ दिन बैठा ना हवा खाते हुए। फिर ये सब बातें हैं, उसमें बहुत पीछे जाने का काम नहीं हम करते। आपल्याला काही फार मोठं खासचा विचार करून कधी राजकारण आपण केलं नाही। कोणत्या व्यापाराला कधी असं करा म्हणून फोन कधी केला नाही। विचारा व्यापाऱ्याला सांगा। आणि माझ्या एवढी सत्ता, माझ्या एवढी काळ राजकारणामध्ये या जिंतूर मतदारसंघामध्ये कोणालाच वैभव प्राप्त झालं नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। 25 वेळे आमदार, या 25 वर्ष आमदार राहणारा दुसरा कोणी जिंतूर तालुक्यात नाही। एकदा निवडून आला, दुसऱ्यांदा त्याला या जिंतूरच्या लोकांनी कधी निवडून दिलं नाही मतदारांना। पण बोर्डीकरला जरी एखाद्या पडला तर दुसऱ्या उभं करायचं काम तेवढ्याच ताकदीने केलं, हे कधी विसरू नका तुम्ही। तरी पण बोर्डीकर कधी मी मोठा आहे, मी आमदार झालोय, माझ्याकडे हे आहे ते आहे, कधीच पाहिलं नाही। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मतदान टाकण्याचं काम अधिकार तुम्हाला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिले, घटना लिहिली, त्यामध्ये सगळ्याला सारखा अधिकार दिला। मग तर तो अधिकार वापरत असताना मी दाबाखाली माझ्या बाजूने करा असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही। आम्ही संविधानाचा आदर करणारे माणसं आहोत, घटनेचा आदर करणारे माणसं आहोत। याचा अर्थ आम्ही काही करू शकत नाहीत अशातला प्रकार नाही। अरे दिदी, अरे दिदी आता नाही, या देशावर ज्यांनी राज्य केले त्या देशामध्ये दिवस वाढत नव्हता, असं इंग्रजांनी राज्य केलं, त्याला इथून जावं लागलं। ते कोणते इंग्रज आहेत? आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की या निवडणुकीमध्ये तब्येत आहे माझी 4-5 दिवसापासून बरोबर नाही। या आप सबके नाम लेना, काय या वाराची पाकीची काळजी येतात, बाकीच्या इथं बसले। अरे ही वैराची रात्र आहे, तिकडे काय चाललंय, तिकडे काय नाही चाललंय, हे पाहायसाठी आपल्याला तिकडे वाढत राहणं गरजेचं आहे। आणि माझं हे सांगणं आहे सगळ्याला, मग ते कोणत्याही समाजाचा नगरसेवक असू द्या, नगरसेवकाला पहिल्यांदा एक सांगतो मी, तुमचं काम पहिल्यांदा तुमच्या समाजाचं हित पाहण्याचं आहे। लक्षात घ्या, कोणाचं काम आहे? तुमच्या समाजाचं हित पाहण्याचं काम आहे। रस्त्यावर आल्यावर तुम्हाला सगळ्यांची काळजी घ्यावी लागते, ही गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला तो प्रभाग तुमचा एक प्रभाग म्हणजे कोणाचा आहे? मायनॉरिटीचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे। आणि पहिल्यांदा तुमचं कर्तव्य काय राहील? तिथल्या आपल्या भावाला, तिथल्या आपल्या माणसाचं सुखदुःखामध्ये पहिल्यांदा मदत करण्याचं काम राहील, मग शहराचं धुणं धुवायचं। काय सांगतो मी? फक्त कोणत्याही जातीचा असो की जातीची काळजी घेणं, समाजाची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे। तुम्ही त्यांची काळजी घेतली, तुम्ही त्यांच्या सुखदुःखात उभे राहिले, त्याला जी अडचण आली ती तुम्ही दूर करायला लागले। केंद्र सरकारची असो का राज्य सरकारची असो, ती स्कीम त्याच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचवायला लागले, तर निवडणुकीला तुम्ही आमच्या नेत्याला मत द्या म्हणायची गरज पडणार नाही, हे मला कळतंय। आणि मग तुम्ही आधी समाजाचा विचार करा, नंतर शहराचा विचार करा, नंतर तालुक्याचा करा, नंतर जिल्ह्याचा करा, नंतर राष्ट्राचा करा। आणि भारतीय जनता पक्षाचं ब्रीद वाक्य काय आहे? पहिला देश, बाद में पक्ष, बाद में आपण। पण आपण फार आले, आपण एका विचारामध्ये त्या विचारापर्यंत तो देश प्रत्येकाच्या मनामध्ये देशाबद्दलचं प्रेम असतो। या पद्धतीनं काम जर तुम्ही केलं तर मला वाटतं आता हे जे भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाने मला वाटतं 47 पर्यंत
2047 पर्यंत आराखडा त्यांचा 2014च्या आधी तयार झालाय. आणि जे ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी टप्प्याटप्प्याने ते करत राहिले. मला वाटतं 2047 पर्यंत 45 पर्यंत जगाचा सगळ्यात मोठा ब्रॉड राष्ट्र म्हणून तर कोणतं पुढे येईल ते भारत हे आधी सत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. अशी कल्पना, अशी जिद्द आपल्या नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीची. पूर्ण जग त्यांच्याकडे आता एक आशेला पाहतंय. आणि ते आशेला पाहत असताना ते जे मिशन चालवायले आता आपल्याला जी सत्ता, जे वैभव, जी ताकद दिली, त्या ताकदीमुळं आपला जिंतूर शहराचा विकास, जिंतूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाचं आर्थिक दर्जा उंचवण्याचं काम जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत जिंतूरचा विकास झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून या काळामध्ये राज्याची सत्ता आपल्याला मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतला पैसा जास्तीत जास्त आणायचं काम जर कोण करत असेल, कोणाच्याने होत असेल तर ती तुमची बहीण मेघना करू शकते. आता आणि 4 वर्षाची मंत्री आहे, त्यामुळे विकासाचं काम दुसरा कोणी करू शकणार नाही. म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या पाठीची खंबीर उभं राहणं हे गरजेचं काम. आणि मला वाटतं या सगळ्या उपस्थितीमुळं आता ती चिंता, मला वाटतं आता मला त्या आवाजाचा त्रास होतोय, उद्यापर्यंत थोडा आराम करतो आणि परवा मात्र विजय सभेला मन मोकळं करतो. काय मन मोकळं करतो आणि काय मन मोकळं करतोय. पण प्रतापराव, तुम्ही जर म्हणत असाल काय की मी 7-12 कमी केली, असं नाही म्हणायचं. मुरलीगडच्या सव्वासात राहिलेला प्रत्येक माणूस त्याने विकलेले, त्याने खरेदी केलेले लक्षात घ्या. पहिली गोष्ट खरी आहे की देशाचे पंतप्रधान जशी झोळी घेऊन आले ना मागेला ना पुढे लक्षात यायले का ना मागेला पुढी, तसाच आमचा प्रताप आहे बाबा. ना संसाराची चिंता ना कशाची चिंता, कोणीच मागे नाही म्हणून त्याला गेली का आलं का त्याचंही भान राहिलं नाही. पण ही जनता ज्याप्रमाणे तू त्यांचं ऐकलं, तू ज्याप्रमाणे राजकारणात समाजसेवेत आला, त्यापासून ज्या इशाऱ्यानं वागला त्या इशाऱ्यामुळं तुला एकदा अध्यक्ष करण्याचं हे मनातून ठाम केलेलं आहे. मनातून ठाम ठरवून टाकलेलं आहे. मैं जो बोल रहा हूं सही बोल रहा हूं ना, मी जे सांगायला ते बरोबर आहे ना. मग मला अगर ईश्वरने हात वर करो, आज ये माहौल ये माहौल हमेशा तुम्हारे बहन, तुम्हारे बच्ची के पीछे और प्रताप के पीछे हमेशा रहा. इतनी गुजारिश मैं भगवान को करता हूं. और कल कमल 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 आपला जे काही बटन पाहिलं, कमळाचं बटन पाहायचं आणि कमळाचंच बटन दाबवायचं. हाँ, मैं जब तक हयात हूं, जब तक किसी के बाल को धक्का नहीं लगेगा. ये वादा कोई भी कौन सा भी काम लो. अब ज्यादा स्टेज पे से बोलना जरूरी नहीं कि कोई काम में दिक्कत नहीं आनी. वैसा मैं याया और उनके बड़े भैया आए थे, कुछ लोगों को लेते हुए मैंने बात किया वो अच्छी तरीके से. किसी को कोई तकलीफ नहीं होगी. मग तो व्यापारी असेल, तिथे काम करणारा असेल, मजूर असेल, धंदा करणारे असतील, वेगवेगळे धंदे करणारे असतील,
जिंतूर मतदारसंघ सबके लिए फ्री रहेगा, ये वादा करता हूँ और मैं मेरी तकलीफ खत्म करता हूँ। धन्यवाद।